मुंबई मनपामध्ये महापौर पदाचं आरक्षण नेमकं काय होतं तेही आपण पाहूया। तर हरेश्वर पाटील 2000 मध्ये सर्वसाधारण गटातून महापौर झाले। महादेव देवळे 2002 मध्ये अनुसूचित जातीचे महापौर झाले। दत्ता दळवी 2005 मध्ये महापौर होते आणि सर्वसाधारण गटातून त्यांना महापौर पद मिळालं होतं। मुंबईमधलं महापौर पदाचं आरक्षण कसं होतं ते आपण पाहतोय। 2007 मध्ये शुभा राऊळ मुंबईच्या महापौर होत्या ओबीसी गटातून। सर्वसाधारण महिला या गटातून श्रद्धा जाधव 2009 मध्ये महापौर झाल्या। सर्वसाधारण गटातून सुनील प्रभू त्यानंतर 2012 मध्ये मुंबईचे महापौर होते। स्नेहल आंबेकर 2014 मध्ये मुंबईच्या महापौर होत्या अनुसूचित जाती प्रवर्गातून। सर्वसाधारण गटातून विश्वनाथ महाडेश्वर 2017 मध्ये मुंबईचे महापौर झाले आणि त्यानंतर झाल्या किशोरी पेडणेकर 2020 मध्ये महापौर पदावरती आल्या सर्वसाधारण गटातून। तर मुंबईमध्ये साधारण हे अशा पद्धतीनं महापौरांचं आरक्षण होतं। त्यामुळे आता निश्चितच लक्ष लागलेले आहे ते आजच्या सोडतीकडे। तर 29 महापालिकांमध्ये चक्राकार पद्धतीनं महापौर निवडण्यात येणार आहे आणि त्यामुळे निश्चितच सगळ्यांचीच उत्सुकता अगदी राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्यांमध्ये सुद्धा आपल्या शहराचा महापौर कोण याकडे लक्ष असेल।